महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 8 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय आणि मागील 3 वर्षांमध्ये जवळजवळ 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. फक्त 10,000 कोटी रुपयांमध्ये विदर्भात इरिगेशन व्यवस्थित करून प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी मिळू शकतं. लातूर, बीड, धाराशिव येथे जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना पाण्यासाठी वणवण करावं लागते. त्यांचा 8,000 कोटी रुपयांमध्ये पाईपलाईन टाकून कायमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाऊ शकतो. 2023 मध्ये मुंबईमध्ये 2,000 ॲक्सिडेंट होतात, ते पण फक्त रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे. जर संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 12,000 कोटी रुपये हे न झोल करता खर्च केले तर रस्त्यावर एकही खड्डा उरणार नाही. जे मेळघाट आणि नंदुरबार सारख्या ठिकाणी जे लहान मुलं आहेत ते कुपोषणामुळे मरत आहेत. फक्त 5,000 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रातील सगळ्या ट्रायबल एरियाजमध्ये न्यूट्रिशन आणि हेल्थ केअर व्यवस्थित पोहोचू शकतं. महाराष्ट्रामध्ये 50 लाखाहून अधिक तरुण हे बेरोजगार आहेत, कारण की स्किल सेंटर्स नाही आहेत. 11,000 कोटी रुपये खर्च करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्किल सेंटर्स उभारले जाऊ शकतात. या सर्व गोष्टी मिळून पण फक्त 46,000 कोटी रुपये खर्च होत आहेत आणि लाडक्या बहीण योजनेचं वार्षिक बजेटही तेवढंच आहे. मित्रांनो, विचार करा, तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल इथे बीजेपीचं सरकार नाही आहे, तरी पण या स्कीम्स तिथं चालू आहेत. कारण की या राजकीय पार्ट्यांना माहिती आहे, थोडंसं गाजर दिलं की लगेच मतं मिळतात. एक फायनल सांगू, यात चूक सरकारची नाही आहे, यात चूक राजकीय पार्ट्यांची नाही आहे, यात चूक संपूर्ण आपली आहे.